चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन्व्हायर्मेंटल स्टडीज पार्ट 1 जॉग्रफी अँड सिविक्स वर्कबुक स्टँडर्ड 5th या बुकमधील लेसन नंबर 10 गेटिंग टू नो इंडिया या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर ऑफ वर्कबुक. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँकचा दिलेला आहे. तर या ठिकाणी फर्स्ट फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे. एरिया वाईज डॅश डॅश इज द लार्जेस्ट स्टेट ऑफ इंडिया. तर राजस्थान आन्सर आहे, तर ते राईट करून घ्यायचे डॉटेड लाईनमध्ये. त्यानंतर सेकंड आहे एरिया वाईज महाराष्ट्र इज द डॅश डॅश लार्जेस्ट स्टेट ऑफ इंडिया. तर थर्ड लार्जेस्ट. त्यानंतर थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे डॅश डॅश स्टेट इज इन द वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. तर गुजरात हे आन्सर आहे आणि ते डॉटेड लाईनमध्ये राईट करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड रिराईट देम. तर या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला राईट करायचं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, देअर आर कॉफी प्लांटेशन इन हिमाचल प्रदेश. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे, देअर आर कॉफी प्लांटेशन इन केरला अँड कर्नाटका. तर हे आन्सर आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, कोकण लाईज इन ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे, कोकण लाईज इन द वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. त्यानंतर थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे, त्रिपुरा इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे, हे सेंटेन्स चुकीचं दिलेलं आहे आणि करेक्ट सेंटेन्स आहे, गोवा इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे. तर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे बघा, साबरमती रिव्हर फ्लोज थ्रू मध्य प्रदेश. तर करेक्ट आन्सर आहे, द साबरमती रिव्हर फ्लोज थ्रू गुजरात. त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघूया, द सह्याद्री माउंटन्स आर लोकेटेड इन आंध्र प्रदेश. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे. करेक्ट सेंटेन्स बघूया, द सह्याद्री माउंटन्स आर लोकेटेड इन महाराष्ट्र. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा, द निलगिरी माउंटन्स आर लोकेटेड इन नॉर्थ पार्ट ऑफ इंडिया. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे, द निलगिरी माउंटन्स आर लोकेटेड इन साऊथर्न पार्ट ऑफ इंडिया. तर हे करेक्ट आहे. त्यानंतर 7th नंबरचं सेंटेन्स या ठिकाणी दिलेले आहे, देअर आर मेनी प्लेट्यूज इन द फार ईस्ट स्टेट ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे बघा या ठिकाणी, देअर आर मेनी हिल्स इन द फार स्टेट ऑफ इंडिया. त्यानंतर नेम द फॉलोइंग, द कॅपिटल ऑफ इंडिया न्यू दिल्ली. द 3 hills located in the far east India of state of India. तर नागा, पाटकल, लुशाई. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो थर्ड नंबरचा. तर या ठिकाणी द 5 रिव्हर्स इन इंडिया. तर 5 रिव्हरचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी गंगा, यमुना लिहायचे. त्यानंतर साबरमती. तर तुम्ही राईट करून घ्यायचं आहे, साबरमती, नर्मदा आणि कृष्णा. तर ह्या रिव्हर 5 आहेत. परत एकदा ऐका, गंगा, यमुना, साबरमती, नर्मदा आणि कृष्णा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 4th नंबर, एनी 5 स्टेट इन इंडिया. तर 5 स्टेटचे नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटका घ्या. फर्स्ट आहे कर्नाटका. तर या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे कर्नाटका. ओडिसा. त्यानंतर हिमाचल प्रदेश. त्यानंतर अरुणाचल प्रदेश.
आणि बिहार. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला राईट करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड फेमस लेक इन महाराष्ट्र. तर लेक राईट करायचे आहे वर्ल्ड फेमस. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो 6 नंबरचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी लोणार लेक. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन बाकी राहिलेला आहे बघा. द हायेस्ट पेक इन सह्याद्री माउंटेन इन महाराष्ट्र. तर हायेस्ट पेक विचारला आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला कळसूबाई लिहायचं आहे. तर बघा कळसूबाई हे हायेस्ट पेक आहे इंडियामधलं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मेक अ चार्ट ऑफ द स्टेट अँड द रिव्हर्स फ्लोईंग थ्रू इन देम. तर या ठिकाणी ॲन्सर आणि हा जो चार्ट आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या ठिकाणी काही रिव्हरचे नेम दिलेले आहे, नेम ऑफ द स्टेट आणि नेम ऑफ द स्टेट. तर हा चार्ट कंप्लीट करून दिलेला आहे ॲज इट इज, तो बघून राईट करून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही स्पेलिंग मिस्टेक जर झालेल्या असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवून क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडून काही स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स इच. तर यामध्ये पहिलाच प्रश्न विचारलेला आहे विच माउंटन हॅज डिफाइंडेड द नॉर्थर्न बाउंड्री ऑफ इंडिया. तर आन्सर आहे हिमालया रेंजस माउंटन हॅज डिफाइंड द नॉर्थर्न बाउंड्री ऑफ इंडिया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच पार्ट ऑफ इंडिया इज कॉल्ड द इंडियन पेनिन्सुला. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा राईट करून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 3rd नंबरचं क्वेश्चन आहे व्हॉट स्टेट इज द साऊथ ऑफ इंडिया. तर या ठिकाणी तर बघा या ठिकाणी 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे तर बघा इन विच वॉटर बॉडी दिलेला आहे या ठिकाणी. तो क्वेश्चन जो होता तो चुकीचा होता. इन विच वॉटर बॉडीज आर द लक्षद्वीप आयलँड लोकेटेड. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे बघा द लक्षद्वीप आयलँड आर लोकेटेड इन अरेबियन सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन विच वॉटर बॉडी आर अंदमान अँड निकोबार आयलँड लोकेटेड. द अंदमान अँड निकोबार आयलँड आर लोकेटेड इन द बे ऑफ बेंगाल. तर बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे मेक्स फ्रेंड्स विथ मॅप्स. तर या ठिकाणी स्टडी द मॅप शोईंग द नेम्स रिव्हर्स ऑफ द इंडिया अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ओनली 1 वर्ड्स. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे नेम द रिव्हर्स दॅट आर द मेन्शन इन पेट्रोटिक सॉन्ग. तर पेट्रोटिक सॉन्गमध्ये कोणत्या कोणत्या नद्यांची नावे आलेली आहेत. तर यमुना, गंगा, गोदावरी इत्यादी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द मॅप ऑल्सो शोईंग व्हेरियस नेम ऑफ अदर रिव्हर्स माउंटन्स अँड प्लेट्यूज. राईट द नेम्स गिव्हन द मॅप्स दॅट यू नो अबाउट. तर सह्याद्री, कोकण रिव्हर, कृष्णा, डेक्कन प्लेट्यू, हिमालय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सह्याद्री 3rd नंबरचं क्वेश्चन आहे विच माउंटन्स इन लोकेटेड इन वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र. तर सह्याद्री माउंटन्स इज लोकेटेड इन वेस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे बघा विच माउंटन्स इज लोकेटेड इन नॉर्थर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र. तर सातपुडा माउंटन इज लोकेटेड इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबर मॅक्स फ्रेंड्स विथ मॅप्स. तर या ठिकाणी स्टडी द फिजिकल मॅप ऑफ इंडिया गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओनली इन वर्ड्स 1 सेंटेन्स. तर या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेले आहेत बघा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द माउंटन्स अँड नेम्स देम. तर फाइंड आउट करायचे आहे माउंटन आणि त्यांचे नावसुद्धा राईट करायचे आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे हिमालय, लडाख, अरावली, सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, विंध्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 2nd नंबर. तर 2nd नंबरचा क्वेश्चन आहे नेम द हिल्स शोन ऑन मॅप. तर
तुम्हाला ज्या टेकड्या दिसतात अजंता आहे, त्यानंतर पुढची जी टेकडी आहे महादेव, सातमाळा, बालघाट, माईकला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3rd नंबरचा. तर बघा 3rd नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द प्लेट्यूज इन द मॅप नेम देम. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करून दिलेला आहे. तर त्याचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे, ॲज इट इज ते राईट करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एखादी स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर ती तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकचा वापर करून त्या ठिकाणी रिकरेक्ट करायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4th नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे, ॲज इट इज तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर 5th नंबरचं सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्नसुद्धा पुढे दिलेला आहे. तुम्ही त्याचा आन्सर व्यवस्थित तुमच्या वर्कबुकमध्ये राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, त्याचंसुद्धा आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एखादी स्पेलिंग मिस्टेक म्हणा किंवा एखादं रॉंग नेम झालं असेल तर ते तुम्ही व्यवस्थित रिकरेक्ट करायचं आहे तुमच्या बुकमध्ये बघून. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर व्यवस्थित राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चनसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा 10 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 11 नंबरचा सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया कोणता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 8 नंबरचा क्वेश्चनसुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी हा 8 नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यावर विचारलेले जे प्रश्न आहेत ते खाली आहेत. तर बघा काय दिलेलं आहे, फाइंड आवर स्टेट अँड राईट द नेम्स ऑफ इट्स कॅपिटल. तर आपलं जे स्टेट आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आणि कॅपिटल नेम राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तुम्ही तुमच्या दिलेला जो मॅप आहे त्याला ऑब्झर्व करून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. तर मी या ठिकाणी जे आन्सर वगैरे आहेत ते व्यवस्थित राईट करून दिलेले आहे, तुम्ही ते बघून राईट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मॅपचं ऑब्झर्व करायचं आहे. तर पुढचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. तर व्यवस्थित तो प्रश्नसुद्धा तुम्ही व्यवस्थित राईट करून घ्यायचा आहे आणि तुमच्या वर्कबुकमध्ये राईट करायचा आहे. त्यानंतर पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चनसुद्धा मॅपवर डिपेंड आहे. तर बघा या ठिकाणी मॅप दिलेला आहे आणि पुढच्या पेजवर तुम्हाला त्याचे क्वेश्चन दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी, हा क्वेश्चनसुद्धा सॉल्व करून दिलेला आहे, व्यवस्थित तो राईट करून घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी 2nd नंबरचा क्वेश्चन आहे, इन विच स्टेट इज ट्री ग्रोन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आन्सर दिलेला आहे, आसाम अँड वेस्ट बेंगाल या ठिकाणी टी ग्रोन होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जम्मू अँड काश्मीर अँड हिमाचल प्रदेश या ठिकाणी बघा ॲपल ग्रोन होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अरुणाचल प्रदेश. तर बघा जे ओनियन फ्रॉम महाराष्ट्र टू अरुणाचल प्रदेश बाय द फॉलोइंग नॅशनल हायवे रूट्स फ्रॉम नाशिक टू नागपूर, फ्रॉम नागपूर टू कोलकाता, आसाम टू अरुणाचल प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, तर हा प्रश्नसुद्धा सॉल्व करून दिलेला आहे, तर व्यवस्थित तो राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सॉल्व करून दिलेले आहे, ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चनसुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे, तर ॲज इट इज तो बघून राईट करून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण EVS पार्ट 1 मधील जॉग्राफी अँड सिविक्स वर्कबुक स्टँडर्ड 5th यामधील 10 नंबरचा जो लेसन आहे गेटिंग टू नाव इंडिया या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला